360 फूट उंच रस्ता सांगणं खूप सोपं आहे, पण 20 वर्ष लागलं. 1000 करोडची कंपनी होती आणि स्वतः घरांच्या घरी राहायला गेला. विराट कोहली स्वतःच्या वडिलांची डेड बॉडी घरात ठेवून क्रिकेट खेळायला गेला. हे अशक्य आहे, हे स्वप्न मला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्टीवर घेऊन जावं. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल टू बिकम सक्सेस इन लाईफ? लोक मला काय म्हणतात, हे स्किल पाहिजे, इंग्लिश आलं पाहिजे, किंवा माणसाच्या अंगामध्ये हे स्किल पाहिजे तरच माणूस पुढे जातो. हे असं लोक म्हणतात. शिक्षण चांगलं पाहिजे, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मधनं शिक्षण घेतलं पाहिजे तरच माणूस पुढे जातो, तरच स्किल त्या डेव्हलप होते, असं लोकांचं म्हणणं आहे. माझ्या नजरेत एकच स्किल आहे समोर जाण्यासाठी, ती म्हणजे जिद्द, भूक आणि वेळेपण. हे स्किल कोणाचा बाप सुद्धा डेव्हलप करू नाही शकत. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. इलॉन मस्क यांनी 1000 करोडची कंपनी होती आणि स्वतः घरांच्या घरी राहायला गेले. हे वेळेपण नाही तर काय? इलॉन मस्क यांनी 1000 करोडची कंपनी विकली आणि ते पैसे पूर्ण स्वतःच्या धंद्यामध्ये लावले. त्यांनी ते पैसा बरोबर ठिकाणी लावला. आज ते जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आपल्याकडे पैसा आला तर आपण काय करतो हे मी डिटेल मध्ये तुम्हाला नाही सांगू शकत. मित्रांनो, 2 नावं सांगतो मी तुम्हाला. एक आहे विराट कोहली आणि दुसरा आहे सचिन तेंडुलकर. यांच्यामध्ये काय क्वालिटी आहे ना मला सुद्धा माहिती नाही, पण यांच्या दोघांमध्ये एक सेम क्वालिटी आहे, ती म्हणजे वेळ. ते एवढे महाजिद्दी आहे, त्यांना लोक काय म्हणतील फरक सुद्धा नाही पडत. विराट कोहली स्वतःच्या वडिलांची डेड बॉडी घरात ठेवून क्रिकेट खेळायला गेला. हे वेळ पण नाही तर काय? वडिलांचं मृत शरीर घरामध्ये पडलं आहे. दिल्ली आणि कर्नाटक रणजी मॅच मध्ये तो रन पण, कारण आपल्या टीमला आपली गरज आहे. ह्यांना फरक नाही पडत. लोक काय म्हणतात? ज्या माणसाने ट्रॉफी लिफ्ट केले ना, वडिलांची अंत्येष्टी केल्यानंतर 1 दिवसानंतर वर्ल्ड कप मध्ये सचिन तेंडुलकर स्वतः खेळला. 1 दिवसानंतर. सांगणं खूप सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. आपल्याला थोडं जरी बरं नाही वाटलं, आपण कॉम्प्रोमाइज करतो. आपण म्हणतो आजचं काम आपण उद्या करू. पण हे 2 व्यक्ती आज त्यांच्या ड्रीम मुळे, जिद्दीमुळे आणि वेडेपणामुळे पूर्ण देशामध्ये, जगामध्ये फेमस झाला, मशहूर झाला. मी एका व्यक्तीचा तुम्हाला फोटो दाखवतो. या व्यक्तीने 360 फूट उंच डोंगर या दोन्ही हाताने तोडले. हे आहे दशरथ महानजी. यांनी एक छन्नी, एक हातोड्याच्या साह्याने पूर्ण डोंगर तोडलं. हे डोंगर तोडण्याचं कारण काय? तू माझ्या बायकोला का पाडलंस, का मारलंस, म्हणून ते डोंगर तोडायला निघाले. लोक म्हणाले महांजीला एड लागले. महांजी एड आहे, पण त्यांनी एकच बोललं की मी तुला सोडणार नाही, मी तुला तोडल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यांचं एकच वाक्य होतं, मी तुला तोडल्याशिवाय शांत बसणार नाही. याच्यामध्ये काय स्किल पाहिजे? फक्त आणि फक्त एकच स्किल पाहिजे, ते म्हणजे जिद्द आणि वेळेपण. 360 फूट उंच रस्ता सांगणं खूप सोपं आहे, पण 20 वर्ष लागलं आणि शेवटी त्यांनी तोडलंच. ते पण स्वतःच्या हिमतीवर आणि एकट्याने. कोणती स्किल पाहिजे? आपल्या मनामध्ये एकच गोष्ट निर्माण केली पाहिजे, ती म्हणजे काय? आपलं जे ड्रीम आहे ते अचीव्ह करायचं. त्या ड्रीम साठी आपण एवढे वेळे झाले पाहिजे ना, आपल्या मनात आपण एकच गोष्ट निर्माण केली पाहिजे, जिद्द, वेळेपण. हे 3 गोष्टी जर तुमच्या मनात तुम्ही निर्माण केल्या ना, तर तुमचं जे सक्सेस आहे तुम्ही ते अचीव्ह करता. एका दारू पिणाऱ्या माणसाला तुम्ही ड्राय एरियामध्ये, त्याची जिद्द अशी आहे की तो तुम्हाला रात्री पिऊन बघतो. ड्राय एरिया म्हणजे ज्या एरियामध्ये दारूचा धंदा नसेल, लांब पर्यंत काय सुद्धा नसेल, त्या एरियामध्ये तुम्ही त्या माणसाला सोडा आणि त्याकडनं सकाळी सगळं काढून घ्या, पैसे काढून घ्या, सगळं काढून घ्या आणि त्याला 10 वाजता पाठवून द्या. तो रात्री तुम्हाला सेकंद देतो. तो कुठून पिऊन येईल माहिती नाही. काय पाहिजे मित्रांनो? वेळ, जिद्द पाहिजे. आयुष्यात जर तुम्हाला मोठं काहीतरी बनायचं असेल ना, तर तुमच्या अंगामध्ये जिद्द, वेळेपण आणि भूक पाहिजे. त्या गोष्टीसाठी, त्या गोष्टीला मिळवण्यासाठी, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुमच्या ड्रीमला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही वेड्यासारखं जिद्दीने प्रयत्न करा. सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की आज नाही उद्या करू, पण आजचा दिवस आणि आजचे जे मिनिट आहेत ना, एक मिनिट, एक सेकंद खूप अनमोल आहे मित्रांनो. आजचा दिवस उद्या कधी येणार नाही आणि दिवस हा कोणासाठी थांबत. आयुष्यात जिद्दीने आणि वेड्यासारखं आपल्या ड्रीमच्या पाठीमागे, आपल्या स्वप्नांच्या पाठीमागे जिद्दीने आणि मनापासून प्रयत्न करा. 1000 वेळा अपयश भेटेल, 1000 वेळा फेल होता, पण एक दिवस
तुम्ही तुमचा ड्रीम अचीव करायचा. एका मुलाला एका मुलीने सोडून दिलं तर त्या मुलाला वाटतं आपली लाईफ संपली, आता आपण काय करायचं. तर सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे तो मुलगा आपल्या परिसरामध्ये बोलणं सुद्धा बंद करतो. एकदा त्या मुलाला जाऊन विचारा, काय झालं, काय नाही. अरे बाबा काय झालं, ती माझा फोन आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सारखं सांगतो, आयुष्यात असं काहीतरी बना, ड्रीम अचीव करा, स्वप्न पूर्ण करा तुमची. ते मुलगी तुम्हाला आपोआपच भेटून जाईल. आणि मुलींसाठी सुद्धा हे सेमच आहे. ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहिजे. टू फायर द अनबिटेबल फो. त्याचा कोणी पराभव करू शकला नाही, त्याला मला हरवायचं. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जे जे नवीन असेल त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.